असेल की. मागच्या टायमाला दारावर आलतो तर मला घुसू दिली नव्हती. नाही इंदुराने, ती रडू काय पायात आली पाहिजे माझ्या. असं कोण कसं चालू हा? मला सांग, काम कोणाचं आहे? आपलं आहे की नाही? तू मध्ये कोणाला जायला लागेल? आपल्याला गोड कोणाला बोलायला लागेल? तुला. ही दलिंदर कमर खालचं बियण बनवून थसथसते अंगभर आणि तिच्यामुळे कमरत वाकू. हळू किती ती आहे बघ, वातावरण बघ कसलं गार झालं. तू कोंबड उकळायला लागली. आणि किती 15 वरी झाली सांगते बिन टेस्ट असते, बिन टेस्ट असते. दुसरं काय तर बोल. मग ऐका, आज या कोडगीनं मनासारखं नाही केलं तर असा स्वयंपाक करून घालन. काही एक नाही 10 बेंड उठवतो तुम्हासनी. तुम्हाला साधं एक काम जमलं नाही म्हणून इंदुराणीला समक्ष यावं लागलंय या दळबद्रीच्या दारात. हळू बोल, तू बोल आणि जरा ऐक. गोड आवाजात हाक मार बरं. ए दळबद्रे, हाय हा, मंजूळ आवाजात नाव घेऊन साथ घालायची. मग कृष्णा हं? नरड्यातनं आवाज फुट नाही, नाही जमणार मला. असं कसं जमवावं लागन, जमवावं लागन. मला सांग, प्लॅन कोणाचा आहे? तुझा आणि तुझ्या भावाचा आहे की नाही? हा मग हा, सरडा माहिती का? सरडा सरडा कशी रंग बदलतो तसे तुला थोडे रंग बदलायला लागतील. मगरीला कधी बघितलं का रडताना? खोटं खोटं पाणी मगरीसारखे खोटे अश्रू ढाळायला लागतील. गाढव कसं वाघाचं कातर पांघरून खुश होत आहे आपल्यावरच है ना? हा, तसा थोडा चांगलपणा बी आणावा लागेल. आणि लांडगा कसा लांबड बोलतो, थोडं गोडी गोडी ना, पण थोडं लांबड बोलायचं. झालं ऐकाय नाही काय, एकदम सोपं आहे. सरडा घरासाठी, मोगोर खानावळीसाठी, गाडो या जागेसाठी ग, लांडगा. याच्यासाठी ग. माझा खाऊन जीव गेली तू. आवाज दे. ए कृष्णे, कृष्ण जरा लाडानं बोलू की. आता काही पप्प्या घेऊ का तिच्या? नाही ग बाई, लाडाने गोडीत आवाज दे जरा. कृष्णे, कृष्णा राणी, ए कृष्णा राणी, कुठं आहेस ग माझ्या लाडाच्या बनी? तुम्ही दोघं इथं गौरीनं पाहिलं तर काय होईल? नाही बघणार. रिक्षात बाहेर जाताना बघितलोय आम्ही तिला. आणि घरात कोण नाही माहिती आहे आम्हाला. टिचभर घर तुझं. इंदुराणी सारखा माल थोडाच आहे. कोण असतं तर कळलं असतं की लगेच. आम्ही भांडाय नाही, तुझी मदत मागाय आलो. माझी हा, हा, ते पण लाडी गोडीत. कसली मदत? कसली आता हितच बोलणार आहे समजा. बघ ना, मध्ये तर बोला पावसा पाण्याचे एवढं लांबून आले माणूस. तुझा चांगुलपणा, आदर, आतिथ्य समजा मला ठाव आहे. इंदुराणीसनी बी दिसू दे थोडं. थोरल्या बहिणीकडून 4 चांगल्या गोष्टी दाखलेल्या बी शिकू दे. या आता काय झालं? चौथीच्या घरात चौथीला भीक मागाय नको वाटायलंय. कसं वाटतंय तिच्या टकुऱ्यात धोंडाच घालावा. ए बाई, अगं आपलं काम आहे ना. असं वाटतंय तसं वाटतं, तुझी वाटावाटी बंद कर. आपला मतलब साधून ती गौरी यायच्या आत कल्टी मारायची म्हणलं तर. चल 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 चल.
छे. इंदुराणी बघ 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 कृष्णाचं घर. घर नाही, पवित्र मंदिर आहे. तिकडे बघ, सगळे देव कसे राजी खुशीने मस्त विराजमान झाले तिथं. मनानं लय निर्मळ आणि मोठ्या मनाची ग कृष्णा. तिच्या दारात आलेलं कुणी बी रिकाम्या हातानं जातच नाही म्हणलं तर. हा, त्यामुळं मला 100% खात्री आहे ती तुझी मदत करणारच बघ. कसली मदत पाहिजे तुम्हाला? मदत नाही, भीक समज पाहिजे तर. इंदू राणी, कृष्णा, ही तुझी बन तुझ्या पुढे हात जोडत विनवणी करते. माझ्या पोराच्या भविष्यासाठी ही धाकली बन तुझ्या पुढ्यात पदर पसरून विनंती करते. माझा संसार टिकावा म्हणून तू आणि तुझ्या त्या 3 लेकी हे घर, ही कालावळ, ही जागा खाली करून या गावातनं थोबाड काळ करा आणि परत जन्मात फिरकू नका इकडं. काय म्हणलीस? हे घर गाव सोडून जाऊ का? या घरात माझ्या पुढे खेळले आहेत, बाकडले आहेत, बारक्याच्या मोठ्या झाल्या आहेत. या घरानं खानावळीत पोचलंय आम्हाला. आता माझ्या पोरी लग्नाच्या आल्या आहेत आणि तू सांगतेय सोडून जाऊ? कुठं जाऊ? आमचा आत्मा या घरात. आणि इंदुराणीचा आत्मा तडफडतोय त्याचं काय? तुझ्यामुळं सगळं गाव या इंदुराणीला 2 नंबरची म्हणून हिनवतंय. त्याचं काय? हे बघ कृष्णे, 2 नंबरची नाही, 1 नंबरची पण नाही, एकुलती एक बनायचंय मला. या नवऱ्याची एकुलती एक पट्टराणी, आणि ह्या पट्टराणीचा वट्ट दावायचा अख्ख्या गावाला. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.